महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी CJPचं आंदोलन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यासह नाशिकमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। तरुण स्वतःहून ही तरुणाई पुढे आलेली आहे। तुम्ही आता बघू शकता की नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणावर ही सगळी तरुणाई एकत्र जमलेली आणि मोठ्या प्रमाणावर यांनी मोर्चा काढलेला आहे। या मोर्चातील एक विद्यार्थिनी जी आहे आपण तिच्याशी बोलूया की नेमकं काय झालं। हा मोर्चा जो हा तरुणाईकडनं आहे कसा आहे ते बोलेल ती आता। हाय, मी एक स्टुडंट थ्रू आलेली आहे, स्टुडंट मोर्चा म्हणून इथे आलेली आहे। माझा कोणत्याच पॉलिटिकल पार्टीशी संबंध नाही, पण आज देशात बघते जे होतं आहे पूर्ण देशभरात नीट स्टुडंटबद्दल जे होतं आहे, असं नाही की नीटबद्दलच आहेत ते, प्रत्येक एक्झाममध्ये कुठे ना कुठे लीक होत आहे, कुठे ना कुठे स्कॅम होत आहे। मी JEE दिलेली आहे, CET दिलेली आहे, मला पण माहिती आहे की कष्टाने जे भेटलं नाही त्यावरती किती वाईट वाटतं ते। एकंदरीत हे सगळा प्रकार जो चालू आहे त्याला कुठेतरी ह्या इश्यूला ॲड्रेस करायला पाहिजे होतं प्रधानमंत्री यांनी सुद्धा आणि एज्युकेशन मिनिस्टर यांनी सुद्धा। ठीक आहे, तुम्ही रिझाईन नका करू लगेच, पण ॲटलिस्ट एवढे दिवस झाले सोनम वांगचुक हंगर स्ट्राईकवरती येतात, त्यांनी ॲटलिस्ट कुठेतरी बोलायला पाहिजे होतं की कुठे त्यांचं चुकतं आहे किंवा काय ते करू शकतं या देशासाठी। नीटबद्दलच नाही, ते आल्यापासून जवळपास 80 पेपर लीक झालेले आहेत आणि तरी त्यांनी कोणत्याच प्रकारचं रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाही आहे। आणि हे सगळं होत असताना ॲटलिस्ट एज्युकेशन असं हा बेसिक राईट आहे आमचा, तर बेसिक राईटसुद्धा आमच्याकडून घेऊ नका। तेवढं आहे त्या देशावरची आमची प्रगती होणार आहे, देशाची प्रगती होणार नाही आहे। असं नाही की आमच्या स्वतःसाठी सांगतोय आम्ही, पूर्ण देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्या बेसिक राईट्ससाठी आम्हाला जर रस्त्यांवरती यावं लागतंय तर आम्ही नक्कीच येऊ। थँक्यू। साथ मिळालेला आहे। या मोर्चात सहभागी झालेले तरुण आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांचं काय म्हणणं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की 20 तारखेला दिल्लीमध्ये अमित शहाच्या पोलिसांनी जी दडपशाही केली, पीसफुली आंदोलन करणाऱ्यांवरती जी दडपशाही केली, अक्षरशः लहान मुलींचे सर फोडलेले आहेत, मोठ्या मुलांचे डोके फोडलेले आहेत, मुलींवरती अत्याचार केलेला आहे, त्यांच्या कपडे फाडण्यात आलेले आहे, याचा निषेधार्थ नाशिकमध्ये आम्ही सगळे जमलो आहे। हा मुद्दा आहेच, पण त्यासोबत एवढे वर्ष आंदोलन करून आम्ही नीटवरती आंदोलन करतोय तरी हे सरकारला काही कळत नाही आहे। नीट अतिशय डिस्क्रिमिनेटरी एक्झाम आहे, त्याच्यामुळे ग्रामीण भागातला विद्यार्थी, नॉन इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी, नॉन CBSEचा विद्यार्थी याच्यावरती अत्याचार होतो आणि ते रद्द करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। NTA नावाची जी टेस्टिंग एजन्सी आहे ते पूर्णपणे घोटाळ्याचा अड्डा झालेली आहे, ते लवकरात लवकर बरखास्त करायला पाहिजे। 150 पेक्षा जास्त पेपर फुटलेले या धर्मेंद्र प्रधानच्या काळात, 150 पेक्षा जास्त जर तो अपयशी ठरला असेल तर अजून किती चान्स द्यायचे त्याला, आता त्यांना राजीनामा द्यायलाच पाहिजे। तुम्हाला पंतप्रधानांच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल। पंतप्रधान स्वतःच्या वेगळ्या जगात राहतात, ते या देशात राहत नाही। त्यांना असं वाटतं की ते नॉन बायोलॉजिकल आहे, त्यांना असं वाटतं की त्यांची काहीच जबाबदारी नाही आहे, त्यांना असं वाटतं की ते देव झालेले आहेत, परंतु ते देव झालेले नाही आहे। या संविधानाच्या राज्यामध्ये आपण जगतोय, त्यांना आम्ही नोकर म्हणून तिथे पाठवलेलं आहे। जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी कुर्सी सोडावी, लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे। ते कुठल्या जगात राहता आम्हाला कळत नाहीये, त्यांना रस्त्यावरती काय चाललं ते दिसत नाहीये। आता आजच्या मोर्चाबद्दल फक्त मला सांगा, हा जो टॉर्च मोर्चा आहे हा याचा नेमका हेतू काय। अचानक ही जी सगळी मंडळी आलेली आहे, हे काय प्रिप्लॅन होतं, तुम्ही इन्व्हाइट केलं होतं की स्वयंस्फूर्तीने हे सगळे आलेले, आणि हा मोर्चा कुठे चालला आहे, केव्हा संपणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही याचा समारोप करणार आहात। अचानक या देशात या जगात काहीच होत नसतं, जसं आमदार अचानक फुटत नाही ते फोडले जातात, जसं पेपर पण अचानक फुटत नाही ते फोडले जातात, त्या पद्धतीने हे पण अचानक आलेली गर्दी नाही आहे। आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये फक्त नीटचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न नाही आहे, या देशामध्ये इथेनॉलचा प्रश्न आहे, या देशामध्ये महागाईचा प्रश्न आहे, या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, या देशामध्ये स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत। पण त्याची वाचा फोडण्यासाठी इथे सोनम वांगचुक आणि CJPचं जे आंदोलन आहे त्याने वाचा फोडलेली आहे। हे फक्त टिप ऑफ द आइसबर्ग आहे, पण जे पूर्ण वाटोळं या देशांचं या सरकारने 12 वर्षात केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला या मोर्चामध्ये दिसतंय। आणि या मोर्चाची सुरुवात आम्ही कॅम्पेन करून केलेली आहे आणि त्या कॅम्पेनमधून विद्यार्थी आलेले आहेत आणि उत्स्फूर्त देखील, कारण विद्यार्थ्यांमध्ये इतका आक्रोश आहे की ही व्यवस्था पूर्ण किडलेली आहे, या व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे। म्हणून समारोप याचा कसा करणार आहे, कुठे करणार आहे। या मोर्चाचा समारोप आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकला करणार आहोत, इथे CBS जवळ मेयर सिग्नल जवळ तिथे करणार आहोत। तिथे विद्यार्थ्यांचं आम्ही ऐकून घेणार आहोत, ज्याला जे बोलायचे ते सगळं आम्ही संवाद करणार आहोत।
लोकांना बोलायला तर संधी देणार आहोत आणि तिथे आम्ही समारोप करणार आहोत. ओके. आता तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावर हा सगळा प्रतिसाद मिळतोय. याच्यात वेगवेगळ्या वयोगटाची तरुण सहभागी झालेले आहेत आणि याचं नेतृत्व हे स्वतः तरुण सगळं करतायत. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह प्रशांत सूर्यवंशी, नाशिक.